हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. मित्रांनो, आज आपण कोणता भाग शिकणार आहोत? कारण आपण हा एक बेसिक सिरीज सुरू केली आहे मी, जे आपल्या डेली लाईफमध्ये बोलण्यामध्ये कामात येतं. जसं आपण मागच्या टेबलमध्ये आपण भरपूर शिकलो ॲड्रेस विचारताना, किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो की राग कसा व्यक्त करायचा. आजचं स्ट्रक्चर खूप सोपं आहे, खूप इझी आहे आणि ते तुम्ही दररोज वापरता, डेली वापरतात आणि लहानपणापासून ते वाक्य शिकत आलाय. मी अगोदर बोललोय तुम्हाला, प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुम्ही घरी प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत. जसं आता बघा, आज आपण जो टेबल बघणार आहे तो आहे मे आयचा. हा जो मे दिसतोय तुम्हाला, हा मे केव्हा वापरायचा आहे? जेव्हा तुम्हाला परवानगी मागायची, परमिशन. जसं तुम्ही परमिशन कोणाची मागतात? आई वडिलांची, शिक्षकांची परवानगी मागायची. समजा आता फॉर एक्झाम्पल, लहान असताना तुम्ही स्कूलमध्ये काय म्हणायचे? मी येऊ का म्हणायचे तुम्ही. मी येऊ सर, आत मी येऊ का? तर इंग्लिशमध्ये काय यायचं? मे आय कम इन सर. समजा तुम्हाला म्हणायचं, कोणाला परमिशन मागायची, उशीर झाला असेल तुम्हाला, मी जाऊ का? तर इंग्लिशमध्ये म्हणायचे मे आय, फक्त मे आय म्हणायचं. जायला काय म्हणता? गो. मे आय गो. तुम्हाला म्हणायचं मी खेळू का? मे आय प्ले. जसं आता काही 4 वाक्य दिले मी. पहिलं वाक्य बघा, मी जाऊ का. आता मी जाऊ का हा जो शब्द आहे, फक्त सुरुवातला तुम्हाला काय यायचंय? मे घ्यायचंय. काय तुम्हाला? मे. नंतर आय घ्यायचंय आणि जायला काय म्हणतात तुम्हाला? गो. मग काय येईल? मे आय गो. दुसरं वाक्य बघा, मी खेळू का. इथं बघ काय खेळणे, खेळण्याला म्हणतात प्ले. मग कसेल वाक्य? मे आय. मे आय घेतलं, मे आय आणि खेळायला काय म्हणता? प्ले. मे आय प्ले. तिसरं वाक्य काय? मी येऊ का. मग कसं म्हणणार तुम्ही? मे आय आणि येण्याला म्हणतात कम. ते काय येईल मग? मे आय कम. झालं वाक्य. पुढचं आहे, मी इथे बसू का. आता मे आय सिट आणि इकडे म्हणजे काय? इथे म्हणजे काय? हियर. मे आय सिट हियर. तर बघा, हे 4 वाक्य आपण बघितले. असं तुम्ही भरपूर वाक्य करू शकताय. जसं मी अभ्यास करू का. मे आय स्टडी. मी लिहू का. मे आय राईट. काय मुलं कन्फ्युज होतात की सर टीव्ही पाहण्याला वॉच का वापरतात, लुक का वापरत नाही, सी का वापरत नाही. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये वॉच, लुक, सी, अपियर हे जे काही शब्द आहेत ज्यांचा अर्थ एकच होतो, त्याचा अर्थ कसं वापर करायचं हे मी तुम्हाला पूर्ण डीप आणि डिटेलमध्ये सांगेल. कोणता शब्द कुठे घ्यायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगेल. बघा, आता तुम्हाला समजलं आता मेचा वापर काय. मे आय म्हणजे परमिशन मागायचे. मला वाटतं तुम्हाला हा टेबल समजला असेल. आणि तुम्हाला माहिती, मी फक्त टेबल घेत नाही, तर थोडेसे मुलांकडनं प्रॅक्टिसही घेतो मी. आता मी एक स्टुडंटला बोलवतो. राईट राज, बेटा तू इकडे. जास्त काय मी घेणार नाही आज तुझं प्रॅक्टिस. ओके बेटा, तुला जमलं तर बोल, चुकलं तरी चालेल. ओके. आणि बेटा कटिंग बिटिंग करत जा ना बेटा, हा ना. तुला कटिंग बिटिंग करून यायची. कमी करून तू कटिंग. हा चल ठीक आहे. आता तुला म्हणायचे बेटा, तू शाळेमध्ये जातो, पहिले काय म्हणतो तू? मी आत येऊ का. थांब, मी आत येऊ का. तुम्ही काय म्हणता? जास्त माय म्हणतात. काय म्हणता? माय. मग आता बोल, मी आय कम इन सर. मी आय कम इन सर. हा, अजून एक मोल्डी का. मी आय कम इन सर. मी आय कम इन सर. मी आय. मी आय. आवाज मोठा. मी आय कम मी इन सर. आय. मे. मी नाही, मे. बघ, मे. मे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल माहिती आहे तुला? मे आय कम इन सर. हा, मे आय कम इन. मे आय कम इन सर. मे. मे. बकरी कशी ओढते? मे. हा बा, मग ते बोलायचे तुला. मे. मे आय कम इन सर. मे आय कम इन. मे आय कम इन सर. मी जाऊ का. आणे जायला म्हणतात गो. बोल आता. मे आय कम इन गो. अरे मे आय कम इन नाही, सॉरी बेटा, तुला मारला नाही हा मी. हा, मे आय गो. मे आय गो. हा, मे आय गो सर. मे आय गो सर. मी येऊ का. काय करतोय? मे आय गो.
अरे मी येऊ का, येण्याला काय म्हणता, कम. मे आय कम इन. हा बघा, हा मुलगा खूप हाऊस करतो की सर मला घेत जा, मला शिकायचंय, म्हणून मी याला ना या व्हिडिओमध्ये नेहमी घेतो का, कारण कसं आहे, हुशारला कोणीही ट्रेन करतं, हुशारला ट्रेन कोणीही करतं. आपल्याला अशा मुलांना ट्रेन करायचे ज्यांना गरज आहे. हा मुलगा ना त्याच्या पद्धतीने वाकडे बोलेल, तिकडे बोलेल. याला जर मी आज चान्स दिला तर कमीत कमी हा याचा कॉन्फिडन्स वाढेल, याच्यामध्ये उत्सुकता निर्माण होईल. ओके, याच्या चुका खूप करतो हा, खूप मिस्टेक करतो, पण शिकण्याची त्याच्यामध्ये जिद्द आहे, म्हणून मी त्याला व्हिडिओमध्ये घेतो आणि नेक्स्ट टाइम मी त्याला मी घेईल की जेणेकरून त्याच्यामध्ये अजून सुधारणा होईल. ओके, आता पुढची जा बेटा, व्हेरी गुड. आपण पुढच्या प्रॅक्टिस या बेटा. बॉडी बिल्डर खूप खूप टिप्स देगा. ओके, बॉडी बिल्डर, तुला जर बोलायचं असेल मी खेळू का, समोर पहा, मी क्रिकेट खेळू का, मे आय प्ले. क्रिकेट खेळण्याला काय म्हणता, क्रिकेट खेळण्याला प्ले म्हणतात का, हा, मग कसेल वाक्य, मी आय. तू परमिशन मागतो बेटा, काय मागतोय, परमिशन आपण कसं मागतो, मे आय प्ले क्रिकेट. हा, मे आय प्ले क्रिकेट. मे आय प्ले क्रिकेट. अजून, मे आय प्ले क्रिकेट. अजून, मे आय प्ले क्रिकेट. मे आय प्ले क्रिकेट. मे आय प्ले क्रिकेट. अजून बोल, मे आय प्ले क्रिकेट. अजून, मे आय प्ले क्रिकेट. मे आय प्ले क्रिकेट. मे आय प्ले क्रिकेट. मी आय, मे आय. मी नाचू का, मे आय डान्सिंग. मी डान्सिंग नाही, V1 घ्यायचं आपल्याला, मी आय डान्स. मे आय डान्स. परत, मे आय डान्स. हा, याने डान्सिंग वापरला. डान्सिंग केव्हा वापरतात ते तुम्हाला सांगेल मी. V1, V2, V3. आपण जो टेन्स असतो ना, टेन्स, तर टेन्स वापर कसा करतात ते आपण शिकणार आहोत, की टेन्स कशा पद्धतीने वापरायचे. ओके, तुला आता म्हणायचं असेल बेटा मी बसू का, मे आय सीट हियर. मी हियर बोललो का, मी काय बोललो, फक्त बसू का, मे आय सीट. हा, मे आय सीट. मे आय सीट. मे आय सीट. मे आय सीट. मी इथे बसू का, मे आय सीट हियर. व्हेरी गुड. परत, मे आय सीट हियर. मे आय सीट हियर. मे आय सीट हियर. मी शिकवू का, शिकवण्याला काय म्हणतात, टीच. बोल माता, मे आय टीच. मे आय टीच. मे आय टीच. मी इंग्लिश शिकवू का, मे आय टीच इंग्लिश. मी मराठी शिकवू का, मे आय टीच मराठी. मी हिंदी शिकवू का, मे आय टीच मराठी. मी जर्मनी शिकवू का, मे आय टीच जर्मनी. जर्मनी आती येते तुला जर्मनी, हा येतो हुशार आहे तू, चल ठीक आहे. मग तर अजून तुला म्हणायचं असेल मी टीव्ही पाहू का, टीव्ही पाहण्याला म्हणता वॉच टीव्ही. मग कसेल वाक्य, मे आय वॉच टीव्ही. बरोबर. मी नाश्ता करू का, नाश्ता करायला काय म्हणतो, हॅव ब्रेकफास्ट. कर बरं का, मे आय हॅव ब्रेकफास्ट. मे आय हॅव ब्रेकफास्ट. मे आय हॅव ब्रेकफास्ट. एनर्जी एकदम. मे आय हॅव ब्रेकफास्ट. परमिशन मागतो, मे आय हॅव ब्रेकफास्ट. मे आय हॅव ब्रेकफास्ट. मे आय हॅव ब्रेकफास्ट. मे आय हॅव ब्रेकफास्ट. व्हेरी गुड. ओके, असं घरी प्रॅक्टिस करायची बेटा जा. तर मित्रांनो तुम्ही बघितले की परवानगी मागण्यासाठी तुम्हाला फक्त मे आय नंतर V1 काही वापरत जा, 1000 वाक्य करा, प्रॅक्टिस करत जा. बघा 5-6 मिनिटाचा हा व्हिडिओ असेल, या जेवढं काय असेल, फक्त माझे एकच हे नुसतं बघू नका, त्याच्यासोबत प्रॅक्टिस करा. मग मी तुम्हाला नेहमी सांगतो, वाकडं करा, तिकडं करा, लंगडत करा, पण प्रॅक्टिस करा. मित्रांसोबत करा, आईवडिलांसोबत करा, मोबाईलमध्ये बोला, जे काही तुम्हाला बोलते तेवढं प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा सपोर्ट करायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुमची लाईक आणि कमेंट आमचा आत्मविश्वास वाढवतो. कारण तुमच्या कमेंटने, तुमच्या लाईकने, तुमच्या पाहिल्याने आमचा जो आत्मविश्वास असतो तो दुप्पट होऊन जातो. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू.